सकाळी सकाळी उठलो, झोंब्यानं जायचा होता. चला जाऊया. घरी गेलो, हे बघा सगळे चाय पित आहेत. हे बघा कशी थंडी लागली त्यांना. झाली सगळ्यांची चाय. बघा माझा कप बघा कसा आहे, भारी आहे का नाही चाय. नंतर निघालो तो वैभव भेटला, बोलतो 2 नंबरला झाले. टोपी काढली, चला. नंतर आपली बाईक काढली, कशी कशी भारी दिसते का नाही बाईक. नंतर पुढं गेलो तर आमची मर्सिडीज कशी आहे का नाही, एकदम भारी. हे बघा मोहन काकांचं घर. मोहन काका बोलता आम्ही पण झोंबेला येणार. चला मोहन काकांना घ्यायला गेलो. गाडी थांबवली, बघा जॅकेट घालतात. इथं आशा भाऊ थंडी लागली. मस्त गाडी काढली, सगळे निघालो तर पक्की थंडी पडली होती. पुढं गेलो तो उजेड झाला. इकडं तिकडं बघितला तर सगळ्या गाड्या फिरतायत, सगळ्या परत आल्या. बोलो झोंब्या कॅन्सल झाल्या वाटतं. थोडा पुढं गेलो आणि गाडी फिरवली तर मागणं आमची मर्सरीज आली. बघा कशी चमकत येते मर्सरीज. सांगितला झोंब्या कॅन्सल झाल्यात, तरी दुसऱ्यांना विचारतात झोंब्या कॅन्सल झाल्या का. आता मी सांगितला ना. फिरवली आमची मर्सरीज. समोर बघितला तो यो बघा ट्रक, ट्रक भरून माणसा. बोलो माणसं तर मागं कोणच नाही. त्यांना सांगितलं बाबा झोंब्या कॅन्सल झाल्या. परत निघालो. पुढं आलो, मस्तपैकी गाडी पळवायची होती तर पक्की थंडी लागायला लागली. बोलो जास्त पळून काय अर्थ नाही, कारण की थंडी मरणाची पडली. समोरून बघा आमची लाल परी कशी आहे का नाही कोकणातली. नंतर जमा झालो तर सगळे गारटलेले. बोलो शेकोटी करू. शेकोटी गेली. नंतर बोलो आता चाय पाहिजे. आता बघा असे बाबा कसे करतात. चाय दिली, मला तर जाम थंडी लागत होती. नंतर चाय दिल्यानंतर मला जाम थंडी वाजत होती, तर मला सर्दी पण झाली. बघा कसं नाक पुसतोय. नंतर आशा भाऊ काहीतरी थोडं डिस्कस करत होते. येऊ बघा आमचा बैलगाडा. नंतर ही चिमुरडी बघा कशी बघतं. नंतर पुढं आलो, वैभव बोलतो गाडी चालवायची. बोललो घे चालव. येऊ बघा आमचा सूर्यदेव कसा भारी दिसतंय, आहे का नाही आमचा. घरी आलो, पांडे शेपटी आलो त्याला. नंतर बघितले डॉली पण आली. मागणं बघतोय तर रॉकी पण आलं. चला आता घरी पोचलो, बाय बाय.